इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। शहीद टिपू सुलतान उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शफीक अहमद चितापुरे हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त झाले असून जनक्रांती पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रिजवान शेख व मित्रपरिवाराच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या कार्यालयात सेवानिवृत्तीचा सोहळा थाटात पार पडला। यावेळी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग, अजित पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके, जनक्रांती पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद जगताप, पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही 9 साठी अजमेर शेख। नमस्कार। आज आमचे सहकारी मित्र व आमचे मार्गदर्शक आदरणीय शफीक चितापुरे सर, शहीद टिपू सुलतान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, कालच 31 डिसेंबरला हे सेवानिवृत्त झाले। त्यांच्या या निवृत्तीबद्दल आम्ही त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांचा आम्ही सत्कार करीत आहोत। कोर्टाकडून त्यांनी स्वीकार आहे अशी मी इच्छा मनोगत व्यक्त करतो। जय महाराष्ट्र। नमस्कार। मी सोलापूर माझे सोलापूर या संस्थेचा मी संस्थापक आहे। आज एक गुरुवर्य, भारत देशाला घडविणारा एक गुरुवर्य 31 डिसेंबरला शफीक चितापुरे सरांनी काल त्यांचं निवृत्त झालेलं आहे। त्यांनी शहीद टिपू सुलतान प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवा केली आणि त्यांनी आज त्यांचं निवृत्त झालं। त्या निवृत्तीनंतर त्यांचं जीवन त्याचप्रमाणे या देशामध्ये जे विद्यार्थी घडण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीने आपल्या देशात सध्या अत्यंत घटनेला धक्का द्यायचा प्रयत्न चालू आहे। त्या बाबतीमध्ये जनजागृती आणि आमच्या मी सोलापूर माझ्या सोलापूरमध्ये आपण सक्रिय काम करावं असं त्यांना विनंती करतो। परत एकदा त्यांचं पुढील आयुष्य आरोग्याचं, त्यांचं कुटुंब भरभराटायचं आणि चांगल्या पद्धतीने आनंद सुखाचं जावं असं शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सोलापूरमध्ये विष्णू कारंपुरी साहेबच्या ऑफिसमध्ये माझा सत्कार झाला। काल मी सेवानिवृत्त झालेलो आहे, त्यामुळे त्यांनी मला बोलून इकडं सत्कार केला माझा आणि पुढच्या कार्यासाठी त्यांनी मला शुभेच्छा पण दिलेली आहे आणि पुन्हा मला त्यांनी एक समितीवर घेणार आहे, त्या समितीवर मी काम करणार आहे। त्यांनी मला आता प्रमाणपत्र पण दिलेले आहे आणि माझा सत्कार करून त्यांनी इकडं ऑफिसमध्ये मला बोलून मला सत्कार केले। मी त्यांना अभिनंदन करतो त्यांच्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।